नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 35 लाख वह्यांचं मोफत वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते आणि अगदी जिल्हा परिषदच्या शाळेपासून ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठमोठ्या शाळांमध्ये जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे सर हे मोफत वह्यांचं वाटप करत आहेत। महत्वाचं म्हणजे यंदाचं हे 15वं वर्ष आहे। मागील 15 वर्षांहून अधिक काळ निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून मोफत वह्यांचं वाटप करण्यात येत असतं। आता आपण पाहू शकतो शाळेमध्ये वह्या वाटपाला आल्याच्या नंतर एक वृक्ष त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे आणि ही आठवण कायम शाळेच्या सुंदर अशा इतिहासामध्ये अजरामर राहावी यासाठी आपण पाहू शकतो निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून वृक्ष लावण्यात आलेला आहे। सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय। लगेचच आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। या ठिकाणी दीप प्रज्वलनाने सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी सरस्वती मातेचं या ठिकाणी पूजन होत आहे। मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आपण सरस्वती मातेचं पूजन करून करूया। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, करिअर विकास सेवा असेल, महिला सक्षमीकरण असेल, करिअर विकास सेवा असेल, अशा विविध क्षेत्रात काम केलेलं जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे 2008 पासून समाज बांधवांची विविध क्षेत्रात मोफत जनसेवा ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो समाज बांधवांनी आजवर जिजाऊ संस्थेचा लाभ घेतलेला आहे आणि वैद्यकीय सेवेमध्ये एकशे 30 बेडचे अत्याधुनिक मोफत रुग्णालय असतील, श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय पालघर, ठाणे, रत्नागिरी तिथे असते 25 मोफत रुग्णवाहिका असतील, दररोज मोफत शस्त्रक्रिया तिथे होतात। 50हून अधिक जिजाऊचे आरोग्य क्लिनिक आहे जिथे दररोज 3 आरोग्य शिबिर भरवले जातात। प्रत्येक वर्षी 300 पेक्षा जास्त नेत्र तपासणी केली जाते। मोफत जिजाऊ क्लिनिक 50 आहे। 40 लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी आतापर्यंत जिजाऊच्या आरोग्य क्लिनिकचा लाभ घेतला आहे। शिक्षण सेवेमध्ये दरवर्षी गरीब मुलांना 25 लाख वह्यांचं मोफत वाटप करण्यात येत असतं। 5वी ते 10वीच्या मुलांना मोफत कोचिंग क्लासचं शिक्षण दिलं जातं। जिजाऊ संस्थेच्या 10 मोफत CBSE शाळा आहेत ज्याच्यामध्ये 20,000हून अधिक मुलं जे आहेत ते मोफत शिक्षण घेत आहेत। गरिबाच्या मुलांना IIT व मेडिकलला प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र जिजाऊच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत। शेकडो दिव्यांग मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं। शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। वाटप केलं जाते। आज या वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आज खुद्द जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सन्माननीय श्री निलेशजी सांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। आपल्या स्वागतासाठी आमच्या शाळेतील मुली या ठिकाणी एक छोटंसं गीत सादर करीत आहेत। भाऊजा त्या साईडला भाऊ तो करू स्वागताला या हो या।
धन्यवाद. अत्तर आणि कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपण आपल्या कर्तबगारीने सुगंधित करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असेच कर्तृत्ववान नेतृत्व ज्यांनी आपल्या कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्यांचं जीवन सुगंधित करण्याचं एक महान कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे. ते आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिजाऊ व सामाजिक शैक्षणिक संघटना ही आज गेली जवळजवळ 2008 पासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. जनसामान्यांसाठी मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, युपीएससी, एमपीएससी यासारखी फक्त नावं कधीतरी ऐकली होती, परंतु त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःची दारं उघडी करून दिली आणि आपल्या या कार्यक्षेत्रातून कितीतरी विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून आज आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या देशाची सेवा करत आहेत. तसेच 24 तास गरजूंसाठी मदत केंद्र आणि ब्लड बँक असेल, रुग्णवाहिका असेल, अशा कितीतरी सुविधा आपल्या या जनसामान्यांना उपलब्ध करून देणारे आजचे आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी आमच्या गावकरी मंडळी आणि आमच्या शिक्षक वृंदांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. आजोबा या. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होते. यानंतर त्यांचे सुपुत्र सन्माननीय धीरजजी सांबरे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कार्याध्यक्ष जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संघटना महाराष्ट्र राज्य. मी मिठाराम आजोबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. यानंतर सन्मान्य श्री प्रज्वल पाटील कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना वाडा तालुका यांचं स्वागत मी या ठिकाणी सन्मान्य बाबू मलावकर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय. अनंत विषय यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्मान्य श्री प्रज्वल पाटील कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना वाडा तालुका यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर सन्माननीय श्री नरेशजी काळे साहेब शिवसेना उपाध्यक्ष वाडा तालुका यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री नरेशजी काळे साहेब. यानंतर सन्माननीय श्री महेंद्रजी ठाकरे साहेब कामगार सेना अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी मिठाराम आजोबांना या ठिकाणी आमंत्रित करतो. मिठाराम मुळमुळे आणि मिठाराम आजोबा दोघांनी पण यायचं आहे. सन्माननीय श्री महेंद्रजी ठाकरे साहेब कामगार सेना अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे.
यानंतर सन्माननीय श्री परेश पाटील अध्यक्ष जिजाऊ व सामाजिक शैक्षणिक संस्था वाडा तालुका यांचं या ठिकाणी मी पुन्हा आनंदाविषयी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्माननीय श्री परेशजी पाटील साहेब अध्यक्ष जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था वाडा तालुका अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होते। यानंतर सन्माननीय श्री विवेकजी ठाकरे साहेब शिवसेना विभाग अध्यक्ष सापणे विभाग या ठिकाणी उपस्थित आहेत। मी स्वप्नील ठाकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय श्री विवेकजी ठाकरे साहेब। या ठिकाणी आमच्या मोजगावचे ग्रामस्थ सन्माननीय श्री सुनीलजी कोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या ठिकाणी आनंदाविषयी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेना व जिजाऊ उपस्थित सर्व पदाधिकारी आपलं या ठिकाणी शब्द सुमनाने आम्ही स्वागत करीत आहोत। या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला उत्तुंग असा ठसा उमटवणारे सन्माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण थोडक्यात मार्गदर्शन करायचं। आजच्या आपल्या मोज येथील जिल्हा परिषद शाळेच्या वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमच्या पक्षाचे उपतालुका प्रमुख काळेसाहेब, सतत माझ्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे असणारे महेंद्रदादा परेशजी, सन्मान्य सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी मित्र, सर्वांना नमस्कार। जय महाराष्ट्र। आज आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वह्या वाटप येण्यामागे वह्या वाटप करण्यासाठी उपस्थित राहण्यामागचा मुख्य उद्देशच बाळांनो हा आहे का आपला जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्माण झाला, परंतु आज 11 वर्षे झाली आता आपल्या जिल्ह्याचा आजचा वर्धापन दिन आहे। आजही आपण कुठे आहोत हे तपासण्याची प्रत्येकाला गरज आहे। पहिले जिल्हाधिकारी अभिजित बांगर साहेब झाले, आता डॉक्टर मॅडम आलेले जिल्हाधिकारी, परंतु आपल्याला आपल्या गावपाड्यावरचा प्रत्येक विद्यार्थी हा शिकून पुढे प्रशासनामध्ये अधिकारी झाला पाहिजे। या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जेव्हा या मातीतील विद्यार्थी होईल तेव्हा मला वाटत नाही का पुढचा पाड्याला जाणार रस्त्याचा पुलाचं काम आहे ते अपूर्ण राहील, किंवा लाईटचे विषय असतील, इंडस्ट्रीचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, हे सर्व मार्गी लावायचे असतील तर इथले विद्यार्थी आपल्या प्रशासनामध्ये मोठ्या पदावर पोहोचले पाहिजेत। आणि ही स्वप्न आजच्या वर्धापन दिनी आपल्याला दाखवण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे। आपल्या तालुक्यातील शिलोत्तर गावचे हेमंता पाटील UPSC होऊन 39व्या देशामध्ये आले। आपल्या तालुक्यातील पीकचे चिन्मय पाटील प्रशासनामध्ये जाऊन अरुण जेटली साहेबांचे UPSC होऊन OSD होते। अशा विविध प्रकारच्या पदावरती आपला गावपाड्याचा विद्यार्थी बसला पाहिजे। ज्याप्रमाणे वाड्याचा कोलम प्रसिद्ध त्याप्रमाणे वाड्यातील शिक्षण घेऊन विद्यार्थी प्रशासनामध्ये देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर चमकला पाहिजे आणि ही स्वप्न दाखवण्यासाठी मी आपल्यापर्यंत पोहोचले। इथे असलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंदांना विनंती करतो, मुलांना लहानपणापासूनच ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवांना घडवलं त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी जिजाऊ शिवाजी महाराजांप्रमाणे घडले पाहिजेत। यासाठी आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये करा। आजची परिस्थिती किल्ले लढाया करण्याची नाही, परंतु आजची लढाई ही कॉम्प्युटरची आहे किंवा चांगल्या उच्च शिक्षणाचे। त्यांना मोठी स्वप्न दाखवा। इंजिनियरच व्हायचं असेल तर IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगला गेले पाहिजेत। डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याला
MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच गेले पाहिजेत आणि ही स्वप्न जे जे विद्यार्थी बघतील त्यांना इयत्ता 9वी पासून तुम्ही धडपडीच्या आपल्या प्रांगणामध्ये द्या, तिथे 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेससाठी IIT टीचर प्रोव्हाइड केलेले. आपल्याला अधिकारी घडवायचे तर लहानपणापासूनच मुलांना हेमंत पाटलांचं उदाहरण द्या, चिन्मय पाटलांचं द्या, का आपल्यालाही आपल्यातील या मोजगावचे विद्यार्थी उद्या दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवायला इथला विद्यार्थी गेली पाहिजेत, अशा प्रकारची स्वप्न दाखवा. आरक्षणाचा फायदा उच्च पदासाठी आपण घेऊ, तर जेणेकरून इथली एखादी आदिवासी मुलगी ही उद्याला UPSCच्या टॉप 10 मध्ये येऊन पंतप्रधान कार्यालय चालवायला, राष्ट्रपती कार्यालय चालवायला गेली पाहिजे. अशा प्रकारची स्वप्न मी पाहतोय, जिजाऊ पाहते, शिवसेना पाहते. तर ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इथले पालक वर्ग आणि शिक्षक वृंदांना विनंती करतो, आपणही विद्यार्थ्यांना सांगा का मेहनत करा. मेहनत केल्यानंतर काल परवा आम्ही असे खाली बसलेलो, तुम्ही असतील, काळेसाहेब असतील, महेंद्र दादा असतील, परंतु आज मेहनत केल्याने एका व्यवसायामध्ये जाऊन त्या व्यवसायात आलेला पैसा हा निव्वळ आपल्या बापाचा किंवा आपल्या मुलाबाळांचा नाही, तर या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, शिक्षणापर्यंत, आरोग्यासाठी, त्याचबरोबर मोठी स्वप्न दाखवण्यासाठी पोहोचला पाहिजे, स्वयंरोजगारासाठी पोहोचला पाहिजे. यासाठी ज्याप्रमाणे उपयोग चालू आहे तशा माझ्यासारखे हजारो माणसं, विद्यार्थी या आपल्या मातीतून घडले पाहिजेत का, जेणेकरून हा जिल्हा, हा कुपोषणाचा जिल्हा, हा जिल्हा, हा गरिबीचा जिल्हा, हा डाग आपल्याला कायमस्वरूपी बंद करता येईल. आणि ती बंद करण्यासाठी, स्वप्न दाखवण्यासाठी आपल्यापर्यंत बाळांनो आलेलो आहे. आपण ही माणसं आहोत. आजही आपल्या जिल्ह्यामध्ये दररोज, आज 11 वर्ष होऊन सुद्धा जिल्हा विभाजन दररोज 2 ते 3 अपत्ये कुपोषणाने मृत्युमुखी पावतात. दर 10-15 दिवसांनी एक ताई आपली पोटातल्या बाळासहित मरण पावते. हे चित्र बाहेरचे अधिकारी येऊन नाही बदलला तर तुम्हा आमच्यातील अधिकारी, तुमच्या आमच्यातील डॉक्टर, तुमच्या आमच्यातील उद्योजक झाले तेव्हा ही परिस्थिती बदलता येईल. आणि परिस्थिती बदलण्याची विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहोत. मोजवासियांचं खरोखर आभार मानतो. या छोट्याशा कार्यक्रमालाही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल इथले शिक्षक वृंद आणि आदरणीय सर्व इथल्या रहिवाशांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच सामाजिक आणि आर्थिक जर गोष्ट बदलायची असेल तर शिक्षण ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती तुम्ही शिक्षणाच्या जोरावर सर्व काही बदलू शकता. आणि आपण असं दर्जेदार शिक्षण गावोगावी पोहोचवण्याचं एक चांगलं काम करता आहेत. नक्कीच हे सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. आमच्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्यात याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे गावकरी, ग्रामस्थ, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अगदी खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण बघू शकतो. यावर्षी तब्बल 35 लाख वया वाटपाचा निर्धार त्यांनी हाती घेतलेला आहे. आणि आता आपण पालघर जिल्ह्यामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो शिवसेनेचे उपनेते, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून वयांचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे.